मी त्याला नेहमी पाहायचे, पण लक्ष द्यायचे नाही. ठरवलं होतं. माझं आयुष्य वेगळं होतं. माझे स्वप्न वेगळे होते. साधीशी मी, काळी सावळी, पण स्वाभिमान माझ्या मनात होता. घरची परिस्थिती हालाकीची होती. बाप दारू पिऊन मरून पडलेला. आई आणि लहान बहिणीची जबाबदारी माझ्यावर होती. कॉलेजला सायकलने जाणं, वर्गात शिकणं आणि घरी आल्यावर आईला मदत करणं, हेच माझं रोजचं जगणं. पण त्या वर्गात तो होता. त्याचं आणि माझं काहीच कधी जुळलं नव्हतं. वर्गातल्या इतर मुलांसारखा तोही माझ्याकडे पाहायचा, काही बोलायचा. सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण मग त्याच्या बोलण्याची मर्यादा ओलांडली जाऊ लागली. एक दिवस घरात आईसमोर रडत रडत सांगितलं की माझ्या मागे लागतोय तो. माझ्या मनात विश्वास होता की माझं रक्षण करतील, त्याला थांबवतील. पण बाबांनी मला कॉलेज सोडायला लावलं. मला वाटलं होतं की मी शिक्षण पूर्ण करेन, नोकरीला लागेन, घराची जबाबदारी उचलू शकेन. पण एका अनोळखी मुलाशी लग्न लावून दिलं. आता माझं आयुष्य एका झोपडीत बंदिस्त झालंय. नवरा गॅरेजमध्ये काम करतो, पण घरी येऊन दारूच्या नशेत मला मारतो. त्याच्या हातात लोखंडी पाईप असतो. मला वाटतं तो कधीतरी माझा जीव घेईल. मुलीसाठी सगळं सहन करत असते, पण माझं मन आतून तुटलं आहे. माझ्या स्वप्नांसोबत माझ्या आत्माही मेलाय. रोज तो रस्त्यावरून जातो. त्याची अंगावर सोनेरी दागिने मिरवणारी त्याची बायको माझ्या डोळ्यासमोर असते. आमचं आयुष्य किती वेगळं आहे, पण माझ्या मनात एकच प्रश्न आहे, माझी काय चूक होती? मी त्याच्याकडे पाहते आणि त्याला प्रश्न विचारते, माझं आयुष्य असं का झालं? मी काय चुकीचं केलं आहे? माझ्या या प्रश्नाचं कधीच उत्तर मिळणार नाही आणि मी आयुष्यभर हेच प्रश्न विचारत राहणार. माझं काय चुकलं आहे?